पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आता उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलेलं आहे। मुंबईतल्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय। भाजप दैवतावरनं भांडणं लावतंय, आपला विजय चोरून नेतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरनं जोरदार टोले लगावले। फडणवीसांना माझी बरोबरीच करायची असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले, काय कशाचा काय संबंध? कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? अहो, तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही। हेच तर तुमचं दुःख आहे। कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे। ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरागडबडचं काम नाही येते। आणि देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय। जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा। एका बाजूला 56 इंचाची छाती, हे सुद्धा फेक नॅरेटिव्ह, आणि तिकडे जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन यायचा। काय जर हिंदू म्हणून किंवा आमच्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी जर मुस्लिम आमच्या सोबत येत असतील तर भाजपच्या पोटात का दुखावं? काल परवाकडे जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र गीत त्या शमीमा अख्तर ना, काश्मीरी मुस्लिम, तिने गायलं। माझा काहीतरी मुख्यमंत्रीपद गेल्यावर मी सोडून दिलं ते। कुठे जीव माझा जळला नाही, कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे। माझा प्राण तुमच्यामध्ये। जेव्हा एखादा शिवसैनिक मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो, तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ्या डसतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो अशातला भाग नाहीये। पण मला नेमकं ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का तुम्ही कोणाच्या हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय? उद्धव ठाकरे गेले नाहीत। अरे मी ठरवलं होतं, कारण काय बाकीचं सगळं ठीक आहे, पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत ना रे? आणि आपण ठरवलं होतं की नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची। पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार? मी नाही गेलो, तुम्ही कसे जाणार? स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे ठणठणीत, आणि लोकांना सांगते डुबक्या मारा। हे असं यांचं सगळं भाकड तत्वज्ञान आहे। जे परवा येऊन गेले ना इकडे, अनाजी पंत जोशी घाटकोपरमध्ये बडबडून गेले की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे। अहो, तुमच्या बापांनी नाही दिली आम्हाला मुंबई मराठी माणसांनी लढून बलिदान करून मिळवलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका। त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावरनं फोडणारी ही अवलाद जनसंघाची, हिला ना मुंबईबद्दल, मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे, ना देशाबद्दल काही प्रेम आहे। निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये। एक 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 न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत। पुढच्या वर्षी लवकर या, तसे पुन्हा जात आहेत। 50 वर्ष, 70 वर्ष, आमच्या केसला आता 75 वर्ष झाली। त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय, रौप्य महोत्सव करतोय, सुवर्ण महोत्सव का? अहो, केस केले माहित नाही तुम्हाला? 100 वर्ष झाली आमच्या केसला, निकालच लागत नाही अजून। ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत। आज मुंबईला जे खतम करायला निघालेत, मुंबईचं महत्व मारायला निघालेत, महाराष्ट्राची अस्मिता तुडवतायत पायदळी, आणि हाच धोका आहे। 1 नेशन 1 इलेक्शन, यांना सगळं वन वन वन, एकाधिकारशाही पाहिजे। सगळे एक, आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी, एक विधान, एक निशान, एक प्रधान, हो बाबा पाहिजे, बरोबर। पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार, ते आम्हाला मान्य नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार।
जसं समर्थ रामदास बोलले होते, मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तेच बरोबर शिवसेना प्रमुख 66 साली बोलले होते. 96 कोळी 92 कोळी, मराठा मराठेतर आहे ना ती सुरुवात, मराठा मराठेतर, 96 कोळी 92 कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.